मुलाच्या प्रचारासाठी अत्यंत तळमळीने तुम्ही प्रचार करत आहात. तुम्ही पहिले भाजपचे निष्ठावंत म्हणून कार्यकर्ते म्हणून ते लढतायत, भाजपमधून का उमेदवार आपल्याला मिळाला? नमस्कार, मी बाळासाहेब कुंभार, भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी म्हणून आजपर्यंत बरेच वर्षापासूनचं काम करतो आहे. आज माझं 63 वय आहे काय, परंतु भारतीय जनता पक्षाचं काम करत असताना मी मोठ्या तळमळीने आमच्या वरिष्ठांकडे मी मागणी केली, परंतु त्यांनी डावललं. हरकत नाही, मी हाडाचा कार्यकर्ता आहे, आत्तापर्यंत निष्ठेने काम केलं आणि असं काम करत असताना आजसुद्धा मी भाजपचाच आहे, भाजपचा पदाधिकारी. माझं पदाधिकारी म्हणजे कार्यकर्ता म्हणून हे माझं महत्त्वाचं पद आहे आणि हे पद कोणी काढू शकत नाही. अशा हिशोबाने मी आत्तापर्यंत माझ्या कृष्णनगर या कॉलनीमध्ये राहतोय, बरेच वर्ष झालं पाहतोय. ह्या जे बी काही आत्तापर्यंत जे विद्यमान नगरसेवक होते त्यांनी काय काम केलं, पाहण्यासाठी काय रस्त्यांची काय हालत आहे. मी जवळजवळ 30-30, 35-35 बायांचा हांडे बादल्या घेऊन या नगरपालिकेवरती मोर्चा नेला. जिथे 4 दिवसांनी 5 दिवसांनी पाणी मिळायचं तिथे 1 दिवसाआड एक सिंपल एक साधा कार्यकर्ता म्हणून या जोरावरती मी त्यांच्याकडून 1 दिवसाआड पाणी करून घेतलं. ही सर्व माझ्या नगरवासियांना आणि माझ्या संपूर्ण जे माझा प्रभाग आहे या प्रभागातल्या लोकांना माहिती आहे की पाणी ज्या बी पद्धतीने योग्य पद्धतीने मिळायला लागलं. केवळ काम करणारा व्यक्ती पाहिजे. रस्त्यासाठी असेल, परत अजून म्हटलं जे आमची रस्त्याची अडवणूक झालेली आहे हे तुम्ही सर्वस्व पाहताय. याच्यासाठी मुख्यमंत्र्यापासून कलेक्टरपासून नगरविकास मंत्र्यापर्यंत मी सगळ्यांना आमच्या नगरवासियांच्या सगळ्यांच्या सहाय्यानुसार मी निवेदन त्यांना दिलेलं आहे. अशा पद्धतीने मी म्हणजे एक सामाजिक काम म्हणून आणि पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून पक्षाचं काहीतरी काम केलं पाहिजे. म्हणजे आज मला पक्षाने धन्यवाद मोदीजी म्हणून पत्र द्यायला सांगितलं. राखीसाठी देवाभावांसाठी राखीचं योजना दिली, मी राख्या पण गोळा केल्या. अशा पद्धतीने अनेक जे बी काम सांगितलं त्या पक्षासाठी मी तळमळीने काम करत राहिलो आणि अशा जुन्या माणसाला त्यांनी टाळून आज अन्य जे काही केलं झालं हे तुमच्या डोळ्यात एकत आहे. मी तळमळीने माझी तळमळ करून मी गप्प बसलो आणि यातून परमेश्वराने बुद्धी देऊन काय सावंत विकास आघाडी या त्यांच्या ह्यामध्ये संधी मिळाली आणि मी जरी भारतीय कार्यकर्ता आहे, हाडाचा कार्यकर्ता आहे आणि मी तेच काम करणार, परंतु मी यांच्या माध्यमातून माझ्या मुलाला उभा करून पक्षामध्ये म्हणजे निवडून गुलाल हा आमचाच होणार आहे. अशा पद्धतीने निवडून आणून दाखवणार. उद्या विजय झाल्यानंतर मुलगा तुमचं सावंत गटातच राहणार का भाजपमध्ये येणार? मी या लोकशाही मार्गाने चालणारा व्यक्ती आहे. उद्या जरी माझा मुलगा सावंत गटाशी जरी राहिला तर मी त्याला जबरदस्ती करणार नाही. मी जोपर्यंत माझ्या श्वासोश्वासमध्ये आहे तोपर्यंत मी भाजपचाच कार्यकर्ता राहणार आहे आणि मोदींच्या बरोबरच राहणार आहे. आणि कुणी जरी आलं तर मी कोणाचं ऐकणार नाही. मी शेवट माझा श्वासोश्वास ही त्याच्यासाठी मी वाहणार आहे. तर आज मी आपल्याला विनंती करतोय की मी माझा मुलगा करमाळा नगर विकास याच्यामधून देतोय आणि नगराध्यक्षपदासाठी आमच्या मोहिनीताई सावंत या नगराध्यक्षपदासाठी उभा आहे आणि त्यांच्याबरोबर मध्ये प्रभाग 4 मधलं सांगतो की मध्ये ताई शेंडे उभा आहेत. यांची खून छत्री आहे, नगराध्यक्षांची चिन्ह छत्री आहे आणि माझा मुलगा अभंग तुकाराम कुंभार उर्फ अभंग तुकाराम उर्फ बाळासाहेब कुंभार हा सफरचंद एक पुरस्कृत म्हणून सावंत नगरविकास याकडे पुरस्कृत म्हणून उभा आहे. त्याचं चिन्ह आहे सफरचंद. तर या सफरचंद चित्राच्या समोरचे बटन दाबून, छत्रीच्या समोरचे बटन दाबून आपण आमच्या सावंत गटाच्या मोहिनीताई आहे आणि तिन्ही फुल्या म्हणजे 2 छत्री आणि 1 सफरचंद याच्या फुल्या म्हणजे पुढील बटन दाबून भरघोस मताने आपण विजय कराल अशी मी आशा बाळगतो आणि आपल्याला विनंती करतो. जय हिंद, जय हिंद.